लेक्साच्या दिशेने तडकोला चेंडू रब्बानीच्या बॅटमधून स्वतःचं व संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या पोचती ती 1 बिनबाद 1. चालू असलेला सामना विराट स्पोर्ट्स हमीदवाडा विरुद्ध युद्ध स्पोर्ट्स बोरगाव. बॉल व आव्हान बाय चेक अशा अवांतर 2 धाव मिळतात. या अवांतर धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोचती ती 3. षटकातील दुसरा चेंडू बॅटची कडा घेऊन धावचीची संधी आहे. धाव बांधून परततोय. पहिला धक्का बसतोय. विराट स्पोर्ट्स हमीदवाडा संघाला रामच्या स्वरूपात वैयक्तिक 0 या धावसंख्येवर. धाव बांधून परतला. राम याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. कर्नाटक राज्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करतोय तो संतोष सोळगे पाटील. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय. षटकातील 5वा चेंडू उंच तडकवायच्या नादात पायचीची जोरदार अपील. मेनपंच सुरेश गेंगे यांनी फेटाळून लावली. रिव्ह्यू घेतला आहे. एकच रिव्ह्यू पायचीचा एलबी रिव्ह्यू घेतला आहे तो युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाने. बोरगाव संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. नॉट आउट.
षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय राहुल, त्याचा सामना करेल तो रब्बानी डाफेदार. सुरेख चेंडू स्टेटच्या दिशेने तडकवलाय. एक धावेसाठी या एका धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 4. 1 बाद 4. एक षटकाच्या समाप्तीनंतर उंच तडकवायच्या नादात बेट होतोय. षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर विराज स्पोर्ट्स हमीदवाडा संघा धावसंख्या होती ती 1 बाद 4. तिकडं वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय पंकज, त्याचा सामना करेल तो रब्बानी. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय पंकज, त्याचा सामना करेल तो रब्बानी. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 5. 1 बाद 5. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय पंकज, त्याचा सामना करेल तो संतोष सोळगे पाटील. कर्नाटकचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय संतोष सोळगे पाटील. याला स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू. निश्चितच 6 धावा. या 6 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 11. या 6 धावने स्वतःचं खातं खोलतोय संतोष. याच फटकेबाजीसाठी ओळखला जातोय संतोष सोळगे पाटील. याला षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय पंकज, त्याचा सामना करेल तो संतोष. ऑफसाईडच्या दिशेने तडकोला चेंडू. पाहुयावर किती धाव मिळतात. पंचांनी बघून निर्णय द्यायचा आहे. 2 धावा. या 2 धावने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 13. 1 बाद 13. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय पंकज, त्याचा सामना करेल तो संतोष सोळगे पाटील. ऑफसाईडच्या दिशेने तडकोला चेंडू. षटकातील 5वा चेंडू. लेग साईडच्या दिशेने तडकोलाय. 1 धावेसाठी या एका धावेने संघात धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 14. 1 बाद 14. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय पंकज, त्याचा सामना करेल तो रब्बानी.
षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय पंकज, त्याचा सामना करेल तो रब्बानी. बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये जातो चेंडू. डिक्लेअर एक धावेसाठी. एका धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 15 हो. एक षटकाच्या माफ करा 2 षटकाच्या समाप्तीनंतर विराट स्पोर्ट्स आमिदवाडा संघा धावसंख्या होती ती 1/15. वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं शतक घेऊन येतोय राहुल कुडचे, त्याचा सामना करेल तो संतोष सोळगे पाटील. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय राहुल, त्याचा सामना करेल तो संतोष. रिव्हर्सिपचा फटका. बॅटचा आणि बॉलचा काय संपर्क होतोय. धावचीची संधी आणि धावबाद होतोय का पाहूया. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. रब्बान यांनी संतोष सोळगे पाटील याच्या दरम्यान एक चोरटी धाव म्हणावं लागेल. 22च्या स्वरूपात धाव मिळते. या अवांतर धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 16. 1/16. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय राहुल, त्याचा सामना करेल तो रब्बानी. लेग साईडच्या दिशेने तडकोलाय निश्चितच 6 धावेसाठी. 6 धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 22. अवांतर धाव 23. नो बॉल टाकतोय तो राहुल. फ्रीडची संधी आहे ती रब्बानी याला. त्या संधीचं सोनं करतोय का पाहूया. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने तडकोला चेंडू निश्चितच 6 धावेसाठी. या 6 धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 29. 1/29. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय राहुल, त्याचा सामना करेल तो रब्बानी. सुरेख चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काय संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय राहुल, त्याचा सामना करेल तो रब्बानी. उंच तडकाच्या नादात हलकासा खेळून काढतोय रब्बानी. 2 धावा काय रोखू शकत नाही. एका चेंडू मागे 3 क्षेत्ररक्षक लागतात, परंतु 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 31. 1/31. षटकातील 5वा चेंडू. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय रब्बानी. बॅटचा आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय राहुल, त्याचा सामना करेल तो रब्बानी.
ऑफसाईडच्या दिशेने तडकोला चेंडू एका धावेसाठी षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विराट स्पोर्ट्स हमीदवाडा संघा धावसंख्या होती ती 1 बाद 32. दुसरा धक्का बसतोय विराट स्पोर्ट्स हमीदवाडा संघाला रब्बानीच्या स्वरूपात. वैयक्तिक 19 या धावसंख्येवर झेल बांधून परतला रब्बानी. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय श्रीकांत मेजर. त्याचा सामना करेल तो विनोद. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय श्रीकांत मेजर. त्याचा सामना करेल तो विनोद. बॅटची हलकीशी कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. 1 धावेसाठी एका धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 33. 2 बाद 33. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय श्रीकांत मेजर. त्याचा सामना करेल तो संतोष सोळगे पाटील. लेग साठीच्या दिशेने तडकोला चेंडू निश्चितच 6 धावेसाठी. 6 धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 39. 2 बाद 39. षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय श्रीकांत मेजर. त्याचा सामना करेल तो संतोष सोळगे पाटील. पुन्हा एकदा लेग साठीच्या दिशेने तडकोला आहे निश्चितच 6 धावेसाठी. माफ करा 4 धावेसाठी. या 4 धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 43. 2 बाद 43. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय श्रीकांत. त्याचा सामना करेल तो संतोष.
उंच तडकवायच्या नादात बीट होतोय. बायदाय काय काय षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय श्रीकांत. त्याचा सामना करेल तो संतोष. श्रीकांत टू संतोष. पावयावर झेल होतोय का आणि तिसरा धक्का बसतोय. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर झेलबादून परतला संतोष वळगे पाटील. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं व अंतिमचं शतक घेऊन येतोय दीपक. त्याचा सामना करेल तो संतोष सोळगे पाटील. माफ करा विनोद. आणि संतोष याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज यश. धावचीची संधी आणि धावबादून परततोय. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर धावबादून परतला जयवंत. काय यश याची जागांसाठी येतोय नवीन फलंदाज जयवंत. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय दीपक. त्याचा सामना करेल तो विनोद. उंच तडकवायच्या नादात बीट होतोय विनोद. पाहूया 4 चेंडू मध्ये कितपत धावा जमा करतोय विनोद व जयवंत. त्याला कितपत रोखण्यात यश मिळतंय पाहूया. दीपक गेला. षटकातील तिसरा चेंडू गलीमध्ये खेळून काढलेला चेंडू डिक्लेअर. 1 धावेसाठी एका धावने संघा. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 45. 4 बाद 45. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय दीपक. त्याचा सामना करेल तो विनोद. दीपक टू विनोद. एक साईडच्या दिशेने हलकासा खेळून काढला आहे. एक धावसाठी धावबादून परततोय. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर धावबादून परतला जयवंत. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय दीपक. त्याचा सामना करेल तो विनोद. जयवंत याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज अमित.
षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय दीपक, त्याचा सामना करेल तो विनोद. लेग साईडच्या दिशेने तडकोला चेंडू, निश्चितच 6 धावा. या 6 धावेने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचती 52 झाला. धावसंख्या पोहोचती 52. 5 बाद 52. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय दीपक, त्याचा सामना करेल तो विनोद. एका धावने संघात धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचती 53. निर्धारित 5 षटकामध्ये 53 अशी धावसंख्या उभी केली ती विराट स्पोर्ट्स हमीदवाडा संघानं. तर 54 धावाचं उद्दिष्ट ठेवलंय ते युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाला. स्ट्राईकला खेळतोय तो शरद, तर नॉन स्ट्राईकला खेळतोय राहुल. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन येतोय विराट स्पोर्ट्स हमीदवाडा संघाकडून रब्बानी. त्याचा सामना करेल तो शरद. निर्धारित 5 षटकामध्ये 53 अशी धावसंख्या उभी केली ती विराट स्पोर्ट्स हमीदवाडा संघानं. तर 54 धावाचं उद्दिष्ट ठेवलं ते युद्ध स्पोर्ट्स
बोरगाव संघासमोर. षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय रब्बानी, त्याचा सामना करेल तो शरद. सुरेख चेंडू, बॅट्स आणि बॉलचा का संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव टाकणे देश मिळते रब्बानी याला. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय रब्बानी, त्याचा सामना करेल तो शरद. बॅटची कडा घेऊन जातोय, सरळ यष्टी रक्षकाच्या गोदीमध्ये पहिला धक्का बसतोय. युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघाला शरदच्या स्वरूपात वैयक्तिक 0 या धावसंख्येवर झेलबादून परतला. शरद याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज अनिकेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय रब्बानी, त्याचा सामना करेल तो अनिकेत. ऑफसाईडच्या दिशेने तडकवला चेंडू, पाहुयावर किती धाव मिळतात. 2 धावीसाठी. 2 धावीने स्वतःचं व संघाचं खातं खोलतोय अनिकेत. धावसंख्या पोहोचते ती 2, 1 बाद 2. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय रब्बानी, त्याचा सामना करेल तो अनिकेत. लेग साईडच्या दिशेने तडकवला चेंडू, बैठक शॉट म्हणावा लागेल. घुटना टेक तमाशा देग असा शॉट म्हणावा लागेल. 6 धावीने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती ती 8, 1 बाद 8. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय रब्बानी, त्याचा सामना करतो अनिकेत. सुरेख चेंडू, बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते रब्बानी याला. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय रब्बानी, त्याचा सामना करेल तो अनिकेत. लॉंग ऑफच्या दिशेने तडकवला चेंडू, 1 धावेसाठी. एका धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 9, 1. षटकाच्या समाप्तीनंतर युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघा धावसंख्या होती ती 1 बाद 9. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय संतोष सोळगे पाटील, त्याचा सामना करेल तो अनिकेत. षटकातील
पहिला चेंडू घेऊन येतोय, षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय संतोष, त्याचा सामना करेल तो अनिकेत. सुरेख चेंडू त्याच पद्धतीने खेळून काढला, स्वतः पावतोमध्ये अडवतोय चेंडू. एक धावेसाठी एका धावने संघा. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचती 10. 1-10. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय संतोष, त्याचा सामना करेल तो राहुल. प्रथमच सामना करेल तो राहुल. एक साईडच्या दिशेने तडकवलाय, थोडीशी मिस फिल्डिंग होती, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. राहुल व अनिकेत याच्या दरम्यान या 2 धावने संघात. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचती ती 12. 1-12. या 2 धावने स्वतःचं खातं खोलतोय राहुल. षटकातील तिसरा चेंडू पॉइंटच्या दिशेने तडकवला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. दुसरा धक्का बसतोय युद्ध स्पोर्ट्स हमीद बोरगाव संघाला. राहुलच्या स्वरूपात वैयक्तिक 2 या धावसंख्येवर जेलबादून परतला. राहुल याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज श्रीकांत मेजर. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय संतोष सोळके पाटील, त्याचा सामना करेल तो श्रीकांत. त्रिपाचित बांधून परततोय श्रीकांत. स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होती काय पाहूया. वैयक्तिक 0 धावसंख्येवर त्रिपाचित बांधून परतला श्रीकांत. श्रीकांत याची जागा घेण्यासाठी तो नवीन फलंदाज धैर्यशील. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय संतोष, त्याचा सामना करेल तो धैर्यशील. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय संतोष, त्याचा सामना करेल तो धैर्यशील. बॅटची कडा घेऊन स्लिप मध्ये जातोय चेंडू. 1 धावेसाठी एका धावने संघा. धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचती 13. 3-13. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय संतोष, त्याचा सामना करेल तो धैर्यशील. षटक संपतंय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघात धावसंख्या होती ती 3-14.
हेलिकॉप्टर पद्धतीचा शॉट खेचतोय 6 धावेसाठी. या 6 धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 21. 3 बाद 21. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय हर्षद. त्याचा सामना करेल तो अनिकेत. टॉच पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने तडकवलाय. पंचांनी बघून निर्णय द्यायचा आहे. स्टेटच्या दिशेने तडकवला चेंडू 1 धावेसाठी. एका धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 24. षटकातील शेवट चेंडू स्टेटच्या दिशेने तडकवला चेंडू निश्चितच 6 धावा. 6 धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 30. 3 बाद 30. 12 चेंडू मध्ये 24 धावेची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा.
अनिकेत याची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज प्रकाश रॉय. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय संतोष सोळगे पाटील. त्याचा सामना करेल तो प्रकाश. 11 चेंडू मध्ये 24 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 24 धावा. ऑफसाईडच्या दिशेने तडकवला चेंडू 1 धावेसाठी. एका धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचती 31. 4 बाद 31. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय संतोष. त्याचा सामना करेल तो धैर्यशील. स्टेटच्या दिशेने हलकासा ढकलून काढतोय चेंडू. क्षेत्ररक्षक रब्बानी. एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने सगळ्या धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 32. 4 बाद 32. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय संतोष. त्याचा सामना करेल तो धैर्यशील. थोडीशी मिसफिल्डिंग होती परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावने संघा धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 33. 4 बाद 33. 8 चेंडू मध्ये 21 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 21 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय संतोष. त्याचा सामना करेल तो धैर्यशील. 7 चेंडू मध्ये 21 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 21 धावा. षटकातील शेवट चेंडू घेऊन येतोय संतोष. त्याचा सामना करेल तो धैर्यशील. षटक संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर युद्ध स्पोर्ट्स बोरगाव संघात धावसंख्या होती ती 4 बाद 34. 6 चेंडू मध्ये 20 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा.
4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे ती युथ स्पोर्ट्स बोरगाव संघाचा. प्रकाश रॉयचा एक चांगला प्रयत्न, पण चेंडू निर्धाव जातोय. कोणत्या प्रकारची धाव नाही. धाव संख्या होती ती 38. 5 बाद 38. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय राम, त्याला सामना करतोय प्रकाश. पुन्हा एकदा चांगला फटका पुंच हवेत उडलेला. पाहूया झेल होते काय, आणि हा झेल बांधून परत प्रकाश. प्रकाश आणि एक चांगला षटकार म्हणावा लागेल तो सुमित याच्या चेंडूमधून. धाव संख्या होती ती 45. 5 बाद 45. एक चेंडू आणि 9 धावांची गरज आहे ती युथ स्पोर्ट्स बोरगाव संघाला. आणि हा चेंडू निर्धाव जातोय, आणि हा सामना विराट स्पोर्ट्स समितवाडा संघाने जिंकलेला. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे संतोष सोळगे पाटील. या सामन्याचा सामनावीर म्हणून गौरवला जातो तो संतोष सोळगे पाटील. कर्नाटकचा एक होतकरू क्रिकेट